नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENTN आय केअर सेंटर नाशिक मधून। आजचा आपला विषय आहे डिजिटल आय स्ट्रेन। कम्प्युटर, मोबाईल ह्याच्या अतिवापरामुळे डोळ्यांना होणारा त्रास ह्यालाच डिजिटल आय स्ट्रेन म्हटलं जातं। डिजिटल आय स्ट्रेनची मुख्य लक्षणे: डोळा लाल होणे, डोळ्याला लाईट टॉलरेट करायला डिफिकल्टी होणे, वारंवार डोळा चोळावासा वाटणे किंवा डोळ्यातून खूप जास्त प्रमाणात पाणी येणे। यातले काहीही लक्षण आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या। डिजिटल आय स्ट्रेनचे मुख्य कारण मोबाईल किंवा कम्प्युटर मधून येणारा खूप जास्त प्रकाश आहे। हा प्रकाश विशिष्ट प्रकारचा आहे। दिस इज व्हाईट लाईट। व्हाईट लाईट जी आहे ही 7 रंगांपासून बनलेली असते। ह्यातून जो ब्ल्यू लाईट आहे, हा ब्ल्यू स्पेक्ट्रम ऑफ लाईट इज व्हेरी क्लोज टू UV लाईट। UV लाईट डोळ्यांसाठी हार्मफुल असू शकते, त्यामुळे ज्यांना खूप जास्त कम्प्युटरचा वापर करावा लागतो त्यांना आम्ही ब्ल्यू प्रोटेक्टिव्ह ग्लासेस रेकमेंड करतो। त्याच्यानी ब्ल्यू किरण जे आहेत हे डोळ्यामध्ये एंटर होत नाही आणि आपण डोळ्यांचं संरक्षण करू शकतो। कम्प्युटरचा वापर करताना काही बेसिक प्रिकॉशन्स घेणे आवश्यक आहे। कम्प्युटरचा वापर करताना ब्लिंकिंग रेट म्हणजे पापण्यांची उघडझाप फार कमी होऊन जाते। ह्यामुळे डोळ्यातले सगळे पाणी इव्हॅपोरेट होते आणि ड्रायनेस होऊ शकतं। ब्लिंकिंग रेट वाढवणं हे व्हॉलेंटरीली लक्ष देऊन करावं लागतं। कम्प्युटर वापरताना कम्प्युटर स्क्रीनच्या खूप जास्त जवळ जाऊ नये। द आयडियल पोझिशन वुड बी टू सिट बॅक अपराइट, जेणेकरून कम्प्युटर स्क्रीन पासून तुमचं अंतर मेंटेन राहू शकतं। हायड्रेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जर इनॲडिक्वेट ड्रिंकिंग वॉटर आहे तर आपोआप डोळ्यातलं नैसर्गिक मॉइश्चर कमी राहणार आहे आणि कम्प्युटरच्या तुमच्या डोळ्यांना जास्त त्रास होणार। कम्प्युटर वापरताना 20-20-20 हा रूल फॉलो करावा। So, while using a computer, after every 20 minutes of computer use, take a 20-second screen break to look at something which is 20 feet away. ह्याचा अर्थ असा आहे की कमीत कमी 20 मिनिटांनंतर कम्प्युटर स्क्रीन कडे पाहण्यापासून ब्रेक घ्या। हा ब्रेक कमीत कमी 20 सेकंडचा असावा आणि ह्या ब्रेक मध्ये एखाद्या लांबच्या ऑब्जेक्ट कडे पाहावं। इफ यू कॅनॉट, जर तुम्हाला तुमच्या खुर्चीतून उठून दुसरीकडे जाणं पॉसिबल नसेल तर जवळच्या खिडकीतून बाहेर बघितलं तरीही उत्तम। ह्याचा अर्थ हा आहे की लांबची गोष्ट बघितल्यानंतर डोळ्यांच्या स्नायूला आपण थोडंसं रिलॅक्सेशन देऊ शकतो। कम्प्युटर स्क्रीनचा वापर करताना डोळ्यांचे स्नायू पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टेड असतात। सो निश्चितच कम्प्युटर वापरताना ह्या 20-20-20 रूलचा फॉलो करा। धन्यवाद।